नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे अर्चनास टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अर्थशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा आणि पाया मजबूत करणारा घटक म्हणजे अर्थशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स हा विषय सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, संसाधनाची कमतरता स्केअरसिटी, निवड म्हणजे चॉईस, संधी खर्च म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, उत्पादन शक्यता वक्र PPC आणि आर्थिक समस्या या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणासह पाहणार आहोत. UGC नेट, MS सेट, महाटेट, CTET, MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नोट्स तयार करा आणि प्रत्येक संकल्पना नीट समजून घ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला, अर्थशास्त्राची ओळख. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्र हे असे सामाजिक शास्त्र आहे जे मानवी गरजा आणि उपलब्ध संसाधनांमधील संबंधाचा अभ्यास करते. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लिओन रॉबिन्स यांच्या मते, इकॉनॉमिक्स इज द सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन इन्स अँड स्केअर मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे माणसाच्या गरजा ह्या अमर्यादित असतात. त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे साधने म्हणजेच रिसोर्सेस हे मर्यादित असतात. त्यामुळे कोणत्या गरजा प्रथम पूर्ण करायच्या याची निवड करावी लागते. या निवडीचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय. संसाधनाची कमतरता स्केअरसिटी म्हणजे जेव्हा उपलब्ध संसाधने मानवी गरजाच्या तुलनेत कमी असतात तेव्हा त्याला संसाधनाची कमतरता असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 100 रुपये आहेत, पण तुम्हाला पुस्तक, पेन आणि वही खरेदी करायची आहे. या सर्व वस्तू खरेदी करता येणार नाहीत, म्हणून तुम्हाला निवड करावी लागेल. त्याला आपण स्केअरसिटी असे म्हणतो. स्केअरसिटीची वैशिष्ट्ये, स्केअरसिटी प्रत्येक समाजात आढळते. श्रीमंत आणि गरीब दोघांनाही स्केअरसिटी लागू पडते. निवडीची गरज निर्माण होते स्केअरसिटीमध्ये आणि आर्थिक समस्येचे मूळ कारण म्हणून स्केअरसिटीला ओळखले जाते. निवड म्हणजे चॉईस, मर्यादित संसाधनाचा वापर करून कोणतीही गरज प्रथम पूर्ण करायची याचा निर्णय म्हणजे निवड, चॉईस होय. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याकडे 2 तास वेळ आहे. तो अभ्यास करू शकतो किंवा चित्रपट पाहू शकतो, पण दोन्ही एकाच वेळी शक्य नाहीत, म्हणून त्याला निवड करावी लागते. निवडीची गरज का निर्माण होते असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तर संसाधने मर्यादित आहेत आणि गरजा या अमर्यादित आहेत, म्हणून प्रत्येक संसाधनाचे अनेक उपयोग असतात. या सर्व कारणामुळे निवडीची गरज निर्माण होते. संधी खर्च म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, एखादी निवड करताना ज्या सर्वोत्तम पर्यायाचा त्याग करावा लागतो त्याचे मूल्य म्हणजे संधी खर्च होय. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याकडे 500 रुपये आहेत. तो पुस्तक खरेदी करू शकतो किंवा चित्रपट पाहू शकतो. त्याने पुस्तक घेतले, मग त्याने जो त्याग केलेला चित्रपटाचे मूल्य त्याला आपण संधी खर्च असे म्हणतो. याचे महत्त्व आहे, निर्णय घेण्यास मदत होते संधी खर्च म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्टमुळे. संसाधनाचा योग्य वापर यामुळे होतो. खर्च फायदा विश्लेषण आपल्याला करता येते संधी खर्चामुळे. दैनंदिन जीवनातील उदाहरण, अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर मनोरंजनाचा त्याग करावा लागतो. नोकरी स्वीकारली तर इतर नोकरीच्या संधी सोडाव्या लागतात. उत्पादन शक्यता वक्र म्हणजेच प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व PPC,
उपलब्ध संसाधने आणि तंत्रज्ञान वापरून अर्थव्यवस्था जास्तीत जास्त किती वस्तू उत्पादन करू शकते हे दर्शवणारा वक्र म्हणजेच PPC होय. Y इज इक्वल टू F(x). PPCची गृहीतके: संसाधने निश्चित आहेत, तंत्रज्ञान स्थिर आहेत, संसाधनाचा पूर्ण वापर होतो, अर्थव्यवस्था फक्त 2 वस्तू तयार करते. PPC काय दर्शवतो तर कमतरता म्हणजे स्केअरसिटी, निवड चॉईस, संधी खर्च ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट अँड कार्यक्षमता म्हणजेच इफिशियन्सी हे सर्व घटक PPC दर्शवितो. PPC वरील बिंदू: नंबर 1 वक्रावरील बिंदू. संसाधनाचा पूर्ण व कार्यक्षम वापर या बिंदूवरून होतो. आदर्श परिस्थिती PPC वरील बिंदू दर्शवतो. 2 वक्राचा आतला बिंदू. संसाधनाचा अपूर्ण वापर, बेरोजगारी किंवा निष्क्रिय संसाधने या बिंदूमुळे आपल्याला दिसून येतात. नंबर 3 वक्राबाहेरील बिंदू. सध्याच्या संसाधनाद्वारे अशक्य आणि भविष्यात तंत्रज्ञान वाढल्यास शक्य होतील हा PPC वरील बिंदू दाखवतो. वक्राच्या बाहेर जो बिंदू असतो तो. PPCचे महत्त्व: PPC आर्थिक वाढ PPC वक्रामुळे आर्थिक वाढ समजते, संसाधनाचे वाटप स्पष्ट होते, तसेच संधी खर्च स्पष्ट होतो. आर्थिक समस्या इकॉनॉमिक प्रॉब्लेम: मर्यादित संसाधनाद्वारे अमर्यादित गरजा पूर्ण करण्याचा प्रश्न म्हणजे आर्थिक समस्या होय. आर्थिक समस्या का निर्माण होते तर मानवी गरजा अमर्यादित आहेत, संसाधने मर्यादित आहेत आणि संसाधनाचे पर्यायी उपयोग आहेत, त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होते. अर्थव्यवस्थेतील 3 मूलभूत आर्थिक समस्या. नंबर 1 काय उत्पादन करावे म्हणजेच व्हॉट टू प्रोड्यूस. उदाहरणार्थ अन्नधान्य की मोबाईल, कपडे की यंत्रसामग्री हा अर्थव्यवस्थेतील एक मूलभूत प्रश्न आहे. प्रश्न किंवा आपल्याला समस्या म्हणता येईल. नंबर 2 कसे उत्पादन करावे म्हणजेच हाऊ टू प्रोड्यूस. उदाहरणार्थ श्रमप्रधान तंत्र म्हणजेच लेबर इंटेन्सिव्ह की भांडवल प्रधान तंत्र म्हणजेच कॅपिटल इंटेन्सिव्ह. म्हणजे ते उत्पादन आपण कसे करावे हा देखील अर्थव्यवस्थेसमोरील आर्थिक एक समस्या आहे. त्यानंतर कोणासाठी उत्पादन करावे, फॉर हुम टू प्रोड्यूस. उदाहरणार्थ श्रीमंतांसाठी, गरिबांसाठी की सर्वांसाठी ही एक आर्थिक समस्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह म्हणजे शिकण्याचे उद्दिष्ट. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी अर्थशास्त्राची संकल्पना समजू शकेल, संसाधनाची कमतरता स्केअरसिटी स्पष्ट करू शकेल, निवड चॉईस का आवश्यक आहे हे विद्यार्थी सांगू शकेल, संधी खर्च म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट उदाहरणासह स्पष्ट करू शकेल, त्यानंतर PPCचा अर्थ व महत्त्व समजू शकेल, मूलभूत आर्थिक समस्या ओळखू शकेल, मर्यादित संसाधने आणि अमर्यादित गरजा यातील संबंध स्पष्ट करू शकेल. आपण आता क्विक रिव्हिजन करूयात. मानवी गरजा या अमर्यादित असतात तर संसाधने मर्यादित, त्यामुळे निवड करावी लागते आणि निवडीमुळे संधी खर्च निर्माण होतो. PPC कमतरता, निवड आणि संधी खर्च दर्शवतो. आर्थिक समस्या म्हणजेच काय, कसे आणि कोणासाठी उत्पादन करावे या प्रश्नाशी संबंधित असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, संसाधनाची कमतरता, निवड, संधी खर्च, उत्पादन शक्यता वक्र आणि आर्थिक समस्या या सर्व महत्त्वाच्या मुद्द्याचा सविस्तर अभ्यास केला. लक्षात ठेवा, मानवी गरजा या अमर्यादित असतात, संसाधने हे मर्यादित असतात आणि त्यामुळे निवड करावी लागते. प्रत्येक निवडीमुळे संधी खर्च निर्माण होतो.
ही संपूर्ण अर्थशास्त्राची पायाभूत संकल्पना आहे आणि पुढील सर्व विषय समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुढील क्लासमध्ये आपण अर्थशास्त्रातील आणखी एक महत्त्वाचा विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.